नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा. तो कसा बनवायचा हे बघूया. पावसाळा जसा सुरुवात होते तसं आपल्याला काहीतरी नवीन खावंसं वाटते, तर त्यातलाच हा प्रकार ब्रेड पकोडा. खायला खूप टेस्टी वाटतो, खमंग वाटतो आणि लवकर तयार होतो आणि बनवायला एकदम सोपी आहे. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. हे तुम्ही सर्व करू शकता टोमॅटो सॉससोबत, हिरवी चटणीसोबत. एकदा नक्की ट्राय करा. कसं बनवायचं हे बघूया. तर चला, इथे आपल्याला ब्रेड पकोडा करण्याकरता इथे मी बटाटे घेतलेले आहे. याला मी कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या देऊन उकडून घेते. इथे आपण बटाटे उकडून घेतलेले आहे. आता याचे सालं काढून आपण याला स्मॅश करून घ्यायचे आहे. इथे मी बटाट्याचे सालं काढून छान स्मॅश करून घेतलेले आहे. आता आपण बटाट्याचं सारण बनवण्याकरता कांदा घेतला आहे. अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट करून घेतली आहे. आता आपण फोडणी घालायची आहे. इथे आपण धने आणि बडीशेप घेतली आहे. याला जाडसर कुटून घ्यायचं आहे. इथे आपण धने आणि बडीशेप छान जाडसर कुटून घेतलेलं आहे. आपण गॅसवर वाटत ठेवलेलं आहे. इथे तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण फोडणी द्यायची. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला धने आणि बडीशेप याचं भरड टाकायची आहे. आणि मंद गॅसवरच फोडणी द्यायची आपल्याला. इथे अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट घालायची आहे. आपली मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट छान झालेली आहे गुलाबी. आता याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. इथे कांदा आपल्याला हलकासा होऊ द्यायचा आहे, छान नरम. याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे. इथे आता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे. सुक्या मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे, कारण की आपण मिरच्या घातलेल्या आहे. त्यानंतर याच्यामध्ये धनेपूड, आणि आमचूर पावडर. आमचूर पावडर घातल्याने आपल्या पकोड्याला छान चव येते. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले मसाले झाले आहे. आता याच्यामध्ये बटाट्याचं सारण घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीकरता मीठ घातलेलं आहे. आता याला छान परतून घ्यायचं. इथे आता आपण सारण छानपैकी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर टाकून घेते आणि याला परत एकदा छान परतून घ्यायचं. आणि हे सारण आपल्याला, मी गॅस बंद करते. आता हे झालेलं आहे आपलं सारण. आता याला आपण थंडगार करायचं आहे. नंतरच आपण समोरची प्रोसिजर करायची आहे. आपलं बटाट्याचं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे. लागेल तेवढं तुम्ही इथे बेसन घ्यायचं आहे. बेसनच्या सारणमध्ये टाकण्याकरता इथे हळद घेतली आहे, तिखट, मीठ, ओवा घेतला आहे आणि चिमूटभर सोडा घेतलेला आहे खायचा. इथं आता आपल्याला बेसनचं सारण बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपण तिखट, मीठ, हळद आणि ओवा घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि किंचित सोडा घालायचा आहे, बिलकुल किंचित. मी
बिलकुल चिमूटभर घेतला आहे, त्याच्यापेक्षा कमी घालायचा आहे सोडा. आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे मिक्स झालेले आहे आपले मसाले, यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं. आणि आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही बॅटर करायचं नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे. तर मी इथं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेते. इथे तुम्ही बघू शकता आपण गुठळ्या होऊ न देता छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे, एकदम स्मूथ. तर अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे बॅटरची, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे. याप्रमाणे करून घ्यायची आहे. आता याला आपण 5-10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी. इथे मी ब्रेड घेतले आहे. आता याला आपण बटाट्याचं सारण लावून घ्यायचं आहे. तुम्ही हे बॅटर हाताने लावू शकता किंवा चमच्याने लावू शकता. आपण हाताने लावून घ्यायचं आहे, घेते मी. तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही इथे सारण लावून घ्यायचं आहे. बरोबर पूर्ण भरून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेड. आणि या ब्रेडवर आता आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. मी इथे दुसरा ब्रेड ठेवत आहे. हलकंसं दाब देऊन द्यायचं आहे. असेच मी सगळे ब्रेड तयार करून घेते मसाला लावून. आता इथे या ब्रेडला आपण याप्रमाणे कापून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर असं उभं पण कापू शकता. तर ब्रेड पकोडे आपले असे त्रिकोणी असतात, तर मी इथे त्रिकोणी कापून घेते. मी याप्रमाणे कापून घेतलेलं आहे, बघू शकता. तुम्हालाही असंच कापून घ्यायचे आहे. मी असे सगळे बनवून तयार करते. मी इथे याप्रमाणे सगळे ब्रेड पकोडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण याला तळूया. आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते आपल्याला पकोडे तळण्याच्या अगोदर बेसनला एकदा छानपैकी फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं फेटता येईल तेवढं जास्त फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले ब्रेड पकोडे छान फ्लफी होतात, क्रिस्पी होतात. मी छान फेटून घेते याला. इथे आपण छान बेसन फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ब्रेड पकोडे छान असे बुडवून तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता आपले ब्रेड पकोडे सोडून घ्यायचे आहे. दुसरं याच प्रकारे सोडून घेते. आणि याला छान खरपूस तळून घ्यायचं आहे आपल्याला. याची खालची बाजू छान तळल्या गेली आहे. आता इथे आपण याला पलटून घ्यायचं आहे. काढून घेऊ आपण थोड्या वेळाने हे. आपले हे ब्रेड पकोडे छान तळले गेलेले आहे. छान दोन्ही साईडला. तर अशाच प्रकारे मी सगळे ब्रेड पकोडे तळून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला ब्रेड पकोडा. मी याला सर्व केलेला आहे टोमॅटो सॉससोबत, कांदा आणि मिरची. तुम्ही याला हिरवी चटणीसोबतही सर्व करू शकता. एकदम टेस्टी झालेला आहे, क्रिस्पी झालेला आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एकदा नक्की ट्राय करा.